मुंबई उच्च न्यायालयात हॉकिंग अँड नॉन हॉकिंग झोनची जी केस आहे या केसमध्ये ऑर्डरच्या वेळी ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आम्ही स्वतः ते केस अपंगांच्या टेलिफोन बुथधारकांचा प्रतिनिधी म्हणून मी सुप्रीम कोर्टात आमचीच संघटना लढतीये। ज्यावेळी कोर्टाची ऑर्डर झाली त्यावेळी ह्याच महानगरपालिकेने या अपंग स्टॉलधारकांना झेरॉक्स, टायपिंग, कुरिअर, स्टेशनरी आणि तिकीटिंग या 5ची परमिशन दिलेली आहे। ही परमिशन दिली असताना सुद्धा 28 तारखेला 2005च्या 28 तारखेला कोर्टाची हिअरिंग असताना महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी तिकडे उपस्थित होते। त्याच वेळी मी त्यांना सांगितलं की तुम्ही अपंगांना या 5 परमिशन ऑलरेडी दिलेल्या आहेत, हे कोर्टाला सांगा की आम्ही यांना झेरॉक्स, टायपिंग, कुरिअर, स्टेशनरीची परमिशन दिलेली आहे, तुम्ही ताबडतोब ॲफिडेव्हिट फाईल करा। आणि त्यावेळी बीएमसीने ॲफिडेव्हिट फाईल केलं नाही आणि ते फाईल न केल्यामुळे सुप्रीम कोर्टची जी ऑर्डर आलेली आहे त्याच्यामध्ये जो स्टेटस को मेंटेन ॲज इट इज म्हणजे स्टेटस को मेंटेन्स म्हणजे तो पीसीओ आहे तो ओनली पीसीओ असं लिहून आलेलं आहे। हे जर मुंबई महानगरपालिकेचे जे प्रतिनिधी तिकडे होते सुप्रीम कोर्टामध्ये त्याच वेळी त्याने त्याचं ॲफिडेव्हिट देऊन सांगितलं असतं की बाबा या टेलिफोन बुथधारकांना जोडधंदा म्हणून झेरॉक्स, टायपिंगची परवानगी दिलेली आहे, तर तसं आलं नसतं सुप्रीम कोर्टाचं। आणि आता सुप्रीम कोर्टाचं बोट टाकून मुंबई महानगरपालिका त्या स्टॉलमध्ये इतर काही विकायला देत नाही, म्हणजे ते स्वतःच एक चूक करायची आणि त्याचं संपूर्ण 2772 टेलिफोन बूथ आहेत मुंबई विभागामध्ये। त्याच्या सगळ्या अक्षरशः या मोबाईल प्रसारामुळे उपासमारीची वाळी आलेली आहे त्यांची। आणि ही चूक केवळ मुंबई महानगरपालिकेने सुप्रीम कोर्टाला हे दाखवून नाही दिलं। आपण दिलेली परवानगी जी त्याने दिलेली होती की आम्ही त्यांना झेरॉक्सची, टायपिंगची परवानगी दिलेली आहे, हे जर त्याने त्याच वेळी कोर्टाला लिहून दिलं असतं ती समस्या कोर्टाने यापुढे आली नसती आणि हा प्रश्न सुटला असता। पण आपले जबाबदार प्रशासकीय अधिकारी कुठल्याही प्रकारची जबाबदारी न करता बेफिकीर असतात, त्यांना कुठल्याही प्रकारची अपंगांची काही काळजी नव्हती। आणि त्याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक अपंगांवरती केलेला हा अन्याय। त्यावेळी त्या केसला सुप्रीम कोर्टाला ती तारीख होती 28/5, त्या तारखेला मी तिकडे होतो आणि तिकडे मी त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही हे ॲफिडेव्हिट फाईल करणं जरूर आहे आता, पण त्याने केलं नाही। आणि ते जे त्यावेळेचे मुख्य प्रधान हे होते म्हणजे अतिरिक्त आयुक्त गौतम चॅटर्जी म्हणून, जे आता म्हाडाचे व्हीपी आहेत, व्हाईस प्रेसिडेंट आहेत, त्यांना हे सगळं माहिती आहे। पाटणकर त्यांच्याबरोबर तिकडे होता, एपी मार्केटच्या आंदोलनाच्या संदर्भाने सुद्धा त्यांच्यापर्यंत गेलेलो होतो, पण भेटच देत नाही तो आता व्यक्ती। अशी परिस्थिती आहे। म्हणजे अधिकारी एकदा त्या खुर्चीवरती बसला आणि त्याने जे काही लिहिलं ती म्हणजे शेवटची अंतिम तारीख आहे किंवा काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, अशा प्रकारचा गैरगैरसमज आहे त्यांचा। आणि या TV 9च्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। पहिली तुम्ही या विषयाला सुरुवात केलीत, किमान आयुक्तांपर्यंत प्रश्न जाऊन त्याची हिअरिंग लावून समन्स निघाले, जे 5 वर्षात निघालेले नव्हते ते निघाले। ही पहिली पायरी आपण चढलेलो। तुमच्याच माध्यमातून हा विषय जर तुम्ही असाच लावून ठेवला त्या संपूर्ण विभागात कमीत कमी 19 ते 18 हजार झोपडे आहेत आणि त्याच्यामध्ये 650 ते 700 लोक अपंग परिवार राहतायत तिकडे। अशा परिस्थिती पाहतायत की पावसाळ्यामध्ये ते प्रत्येकाच्या घरामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी असतं, त्याच्यामध्ये त्यांना झोपायचं वरती, खालती टेबलाच्या खालती काही दगड ठेवून त्याच्यावरती टेबल आणि त्याच्यावरती झोपायचं अशी परिस्थिती आहे। एकही घरात संडास नाही। माझ्या आमच्या नंदाताईला संडासला जायला कमीत कमी 1.5 किलोमीटर लांब जावं लागतं, स्टेशन पर्यंत जावं लागतं मला, बाथरूमला मी जाते स्टेशन पर्यंत। आम्हाला काय एपी मार्केट मध्ये पण सगळी आमची सुविधा असून सुद्धा आम्हाला त्यांनी घरातून बाहेर काढलं आणि बाहेर उचकून काढून आमचं पाणी वगैरे काही आमचं